केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे भाजपच्या बगलबच्च्यांचं करायचं काय? भाजपच्या बगलबच्च्यांचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो. प्रशासनाच्या विरुद्ध त्यांनी करावं आम्ही प्रशासनाच्या देशातील केंद्रीय निवडणूक आयोगानं जे महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर जो अन्याय केला त्याचा प्रथम आम्ही इथं जाहीर सर्वांच्या वतीने निषेध करतो. केंद्रीय निवडणूक आयोग हे मोदींच्याच सांगण्यावरून जर चालत असेल तर देशात बेबंदशाही चालू आहे आणि इथून पुढे हुकुमशाहीच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांवर अन्याय केला जाईल. उद्धवजी ठाकरे हे भक्कम आहेत. ते महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना आमचे मायबाप आहेत. आम्ही आमच्या उद्धवजींना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा आहे. धनुष्यबाण जरी चोरला असेल, शिवसेना जरी चोरली असेल तर शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून त्यांचा आदेश पाळणारी माणसं आहे. आणि बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, मला सांभाळा, उद्धवजींना सांभाळा, आदित्यना सांभाळा आणि शिवसेना सांभाळा, असा बाळासाहेबांचा आम्हाला आदेश आहे. आणि त्या आदेशाचं पालन करण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न करणार. उद्धव साहेब तो मागे बढो. निषेध केला त्याबाबत काय म्हणतात? त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. प्रशासकीय लेवलवर हे झालेलं आहे. मग कुणी काय जरी मारल्या बोंबा त्यामुळे त्याला येणार नाहीत कोंबा, त्यामुळे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र में शिवसेना का नाम और निशान छीने जाने के बाद उद्धव गुट के प्रमुख नेता संजय राउत ने बीजेपी और शिंदे गुट पर बड़ा हमला बोला है। उन्होंने कहा कि उनकी पार्टी से नाम और निशान छीनने के लिए 2000 करोड़ रुपए का लेन देन हुआ है। संजय राउत ने कहा कि ये एक बहुत बड़ा षड्यंत्र था, इसमें वे विफल हो गए हैं, लेकिन उनकी ये खुशी ज्यादा देर तक नहीं रहने वाली है। उन्हें सुप्रीम कोर्ट पर पूरा भरोसा है। अपने बयान में उद्धव ठाकरे गुट के नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने इलेक्शन कमीशन की नीति और नियत पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि उनकी पार्टी का नाम शिवसेना और निशान तीर कमान छीन लिया गया है। इस षड्यंत्र को सफल बनाने के लिए करीब 2000 करोड़ रुपए का लेन देन हुआ है। उन्होंने कहा कि इस घटना से देश का संविधान और लोकतंत्र को गहरी चोट पहुंची है। संजय राउत ने कहा कि महाराष्ट्र कभी अमित शाह को गंभीरता से नहीं लेता, वह क्या कहते हैं और क्या करते हैं इस पर क्या बोलना। जिनका विश्वास सत्य और न्याय को खरीदने में है उनके लिए क्या कहा जाए। राउत के मुताबिक नाम और निशान मामले में किसकी जीत हुई और किसकी हार ये महाराष्ट्र की जनता जानती है। संजय राउत ने कहा कि हमने पेगासस पर सवाल उठाए थे लेकिन कोर्ट ने क्लीन चिट दे दिया, ये सबको पता है। इजराइल की कंपनी को जो ठेका दिया है ये ईवीएम मशीन हैक करके चुनाव जीत रहे हैं। उन्होंने कहा कि इन बातों पर उन्हें जवाब देना चाहिए। उन्होंने कहा कि वह विधायक खरीदने के लिए 50-50 करोड़ का दाम लगाते हैं। शिवसेना और उसका निशान जिन्हें छीना गया है, ऐसा करने के लिए इस मामले में अब तक 2000 करोड़ रुपए के लेन देन हो चुके हैं। सांसद संजय राउत ने सीएम एकनाथ शिंदे पर बड़े ही तल्ख अंदाज में कटाक्ष किया। भाषा की मर्यादा को तोड़ते हुए संजय राउत ने कहा, सोशल मीडिया में लोगों ने अपनी भावनाएं व्यक्त की हैं, उनमें एक लाइन की ये एक टिप्पणी भी है, पालतू कुत्ते ने रोटी की थाली सरकार ली तो मालिक भिखारी नहीं हो जाता और कुत्ता मालिक नहीं हो जाता। संजय राउत ने मीडिया से संवाद करते हुए ये कहा। इसके बाद उन्होंने केंद्रीय मंत्री और बीजेपी नेता नारायण राणे और उनके बेटे विधायक नीतीश राणे का नाम लिए बिना उनका जिक्र किया। राउत ने कहा, सुबह अखबारों में लोगों को जश्न करते हुए देखा, तस्वीरों में 7 चेहरे थे और उनमें एक अब्दुल्ला नाच रहा था। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना जो शिवसेना पहले ही छोड़ गए, वे शिंदे गुट के साथ पटाखे फोड़ रहे थे, नाच रहे थे। ऐसे अब्दुल्ला को साथ लेकर शिवसेना को आगे क्या बढ़ाओगे? ये सवाल उन्होंने सीएम शिंदे से किया। संजय राउत ने आगे कहा कि शिवसेना शिवसेना है,
चाहे उसे कितना भी मिटाने की कोशिश की जाए, याद रहे रावण धनुष हिला नहीं पाएगा, वह धनुष बाण उनके छत पर गिर पड़ेगा। आज सभी पार्टियों द्वारा एक साथ मिलकर चुनाव आयोग की जवाबदेही तय करने का वक्त आया है। राजनीतिक पार्टी का मतलब क्या है? एक पार्टी 50 सालों से खड़ी है, वो पार्टी संविधान के मुताबिक चलती रही है। उस पार्टी के कुछ विधायक और सांसद खोखे लेकर चले गए, ऐसे में पार्टी उनकी कैसे हो सकती है? संजय राउत ने कहा कि दिल्ली शहरों ने उनसे पहले ही वादा किया था कि पार्टी का नाम और निशान वे उनके नाम करवाकर ही रहेंगे। उन्होंने उनसे वो वादा निभाया है, लेकिन चंद बांग्लादेशी देश में घुस आए तो देश उन बांग्लादेशियों का नहीं हो जाता, देश देशवासियों का ही रहेगा। ऐसे घूसखोरों और चोरों को शिवसेना का नाम लेने तक का हक नहीं। अगर इतनी ही मर्दानगी थी तो अपनी पार्टी बनाकर दिखाते। त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला आणि त्याला मी तर मगाशी माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे, पण आता आपण जे म्हणालात की त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत, त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो। ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाही, कारण दिल्लीवाले किती जरी उठले मारले तरी ती माणसंच आहे। प्रश्न एवढाच आहे, जे मी काल माझ्या उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत बोललो की आज ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला, ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंदानाद सुरू होऊ शकतो। हिंदुत्व नक्कीच आम्ही हिंदुत्व काही सोडलेलं नाही, सोडणार नाही, पण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, त्याच्यामुळे राष्ट्र प्रथम आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून राष्ट्र दिवाला जर कोणी निघाला असेल तर एक कडवट सच्चा राष्ट्रवादी, आता राष्ट्रवादी म्हटल्यानंतर पुन्हा तुम्ही पवारांशी संबंध नका लावू, राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढाईला उभं राहिलं पाहिजे। आज एक कार्टून मी तुम्हाला दाखवतोय, मुद्दामून विद्येमध्ये छापून आलेलं आहे। आता असं म्हणतात की काही शब्द जे काही काम करू शकत नाही किंवा साधलं जात नाही, काही असंख्य शब्दांनी ते एका कार्टून मध्ये साधलं जातं। तर हे मिड डे मध्ये छापून आलेलं कार्टून आहे, सामन्यात नाही, उद्या सामन्यात छापायला सांगितलेली मिड डेची परवानगी घेऊन, आणि त्याच्यात त्यांनी त्या कार्टून मध्ये असं दाखवलेलं आहे, घरफोडी झालेली आहे, इकडे भगवा झेंडा पण दाखवला त्यांनी, हे मी काढलेलं कार्टून नाहीये, आणि त्याच्यात तो पोलीस जो आहे तो त्या घर मालकाला सांगतो की he has 2/3 of your assets, that means it all belongs to him। म्हणजे घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे, आणि पोलीस त्याला सांग, मुद्दा काय येतो की 2/3 हे कधी घडले, ते एका संख्येने गेलेत का, तर गेलेले नाहीत। 16 जण आधी गेलेत, त्यांची अपात्रतेची केस ती तिकडे दाखल आहे, त्याच्यानंतर मला वाटतं 23 जणांच्या अपात्रतेची आम्ही तक्रार केलेली आहे, ती केस चालू आहे, त्याची टोटल मारून जर 2/3 करणार असाल तरी सुद्धा घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की 2/3 ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित व्हायलाच पाहिजे, ते विसर्जित झालेले नाहीत। त्याच्यामुळे ते घटनेच्या नुसार जे काही घटनातज्ञ माझ्याशी बोललेत त्यानुसार ते अपात्र ठरवले गेलेच पाहिजेत, अशी एक घटनेच्या मध्ये जी काही नमूद केलेली कलम आहे त्यानुसार जे लिहिले त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे। आता त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही घाई करण्याची काय गरज होती? मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले ती प्रशांत भूषणनी एक केस केलेली आहे, आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त या 3 आयुक्तांमधले एक आयुक्त आहे। जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की
की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली, बरं ही नेमणूक झालेली आहे, निवड नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात